न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अवैध झोपड्यावरून वसईत खळबळ, खासदार सोमय्या व आमदार स्नेहा पंडित यांचा तहसीलला दणका। वसई भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश SIR प्रमुख माननीय किरीट सोमय्या व वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीत आज वसई तहसीलदार कार्यालयात SIR संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत मतदार नोंदणी, नागरिकांच्या तक्रारी व प्रशासकीय प्रश्नांवर चर्चा झाली। समस्या तातडीने सोडवण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या। त्यानंतर माननीय सोमय्या व आमदार पंडित यांनी पाचू बंदर, गास टाकीपाडा, कोळीवाडा व एकचोटी गाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली। स्थानिकांशी संवाद साधून अनधिकृत बांधकामे, अवैध झोपड्या व संशयित बांगलादेशींच्या वास्तव्याचा आढावा घेतला। कायदा सुव्यवस्था व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने कारवाईच्या सूचना प्रशासनाला दिल्या। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, मनपा उपायुक्त अजित मुठे, सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर, नायब तहसीलदार राजाराम देवकाते, पोलीस निरीक्षक सौरभी पवार, पोलीस निरीक्षक विशाल वाळवी तसेच भाजपा मंडळ अध्यक्ष गीतांजली दरीवाला, आशिष जोशी, पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। वसई विरारमध्ये ज्या पद्धतीने बांगलादेशी मुस्लिम भूमाफियांचा आक्रमण सुरू आहे, त्याचा दौरा आमदार स्नेहाताई दुबे, आमदार राजन नाईक, आमचे अन्य पदाधिकारी आम्ही आज केला आहे। आश्चर्याची बाब अशी आहे की 6 मजली बिल्डिंग पण अनधिकृत, समुद्रातील जागा, कांदळवन आणि सगळ्यात महत्वाचा वसई विरार महापालिका आयुक्तांना विचारला गेलाय प्रश्न की गेल्या वर्षी त्यांनी 10,000 नवीन जन्म प्रमाणपत्र, त्याचं वय 30 ते 60 वर्ष सुधारणा दाखवून केलं आहे। 10,000 जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा पण उघडकीस आला आहे। वसई विरार हे बांगलादेशी मुस्लिम भूमाफियाचा एक अड्डा झाला आहे।